नमस्कार मित्रांनो, मी संदीप. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन पाठामध्ये. चला तर बघूया आजचा पाठ. तर मित्रांनो, आज आपण बालभारती मराठी पुस्तकातील इयत्ता 5वीतील छत्रपती शिवाजी महाराज यांचे आज्ञापत्र बघणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारधन कसे आहेत हे आपण या पाठातून बघणार आहोत. पाठ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो. कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चला तर पाठाला सुरुवात करूया. आरमार तख्ते सोट डोलाच्या काठ्या आदी करून थोट लाकूड असावे लागते. ते आपल्या राज्यामध्ये अरण्यामध्ये सागवानादी वृक्ष आहेत. त्याचे जे अनुकूल पडेल ते हुजूर लेहून हुजूराचे परवानगीने तोडून न्यावे. याही वरहीन जे लागेल ते पर मुलकाहीहून खरेदी करून आणवावे जावेत. सुराज्यातील आंबे फणस आदी करून ही लाकडे आरमाराचे प्रयोजनाची, परंतु त्यास हात लावून द्यावा काय म्हणून की ही झाडे वर्षा 2 वर्षांनी होतात असे नाही. रयतेने ही झाडे लावून लेकरांसारखी बहुतकाळ जतन करून वाढविली. ती झाडे तोडिल्यावरही त्याचे दुःखास पारावर काय. एकाच दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य करण्यासहित स्वकल्पकाचेच बुडवून नाहीसेच होते. किंबहुना धन्याचेच पदरी प्रजापीडनाचा दोष पडतो. या वृक्षाच्या अभावे हानीही होते. याकरिता ही गोष्ट सर्वदा होऊ न द्यावी. कदाचित एखादे झाड जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तरी त्याचे धन्यास राजी करून द्रव्य देऊन त्याचा संतोष न्यावे. बलात्कार सर्वथा न करावा. बलात्कार सर्वथा न करावा म्हणजे कोणत्याही परिस्थितीत जुलूम जबरदस्ती करू नये असे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आज्ञापत्र म्हणजेच विचारधन कसे वाटले आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पाठ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो. कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद.